सर्वांना नमस्कार. आजच्या वर्गात आपण व्होल्टेज ड्रॉप पद्धतीचा वापर करून प्रतिकार मोजणार आहोत. उद्दिष्ट: या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही व्होल्टेज ड्रॉप पद्धत वापरून प्रतिकार मोजण्यास सक्षम असाल. व्होल्टेज ड्रॉप पद्धतीबद्दल चर्चा करूया. इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये व्होल्टेज ड्रॉप सामान्यतः जेव्हा कंडक्टरमधून विद्युत प्रवाह जातो तेव्हा उद्भवते. तारांच्या कोणत्याही लांबीला किंवा आकाराला थोडासा प्रतिकार असेल आणि या प्रतिकारातून विद्युत प्रवाह वाहल्याने व्होल्टेज कमी होईल. सोप्या भाषेत सांगायचे तर व्होल्टेज ड्रॉप म्हणजे विद्युत प्रवाहाच्या प्रवाहामुळे व्होल्टेजचे नुकसान. व्होल्टेज ड्रॉपचे प्रमाण हे प्रतिरोधकतेच्या मूल्यावर आणि सर्किट किंवा घटकातून प्रवाहाच्या प्रमाणात अवलंबून असते. साध्या उदाहरणाने चर्चा करू. समजा तुमच्याकडे 100 व्होल्टचा ऑपरेटिंग व्होल्टेज असलेला 40 वॅटचा दिवा आहे. तसेच आपल्याकडे फक्त 200 व्होल्ट स्रोत आहे. येथे तुम्ही दिवा थेट पुरवठा व्होल्टेजशी जोडू शकत नाही, कारण दिव्याचे ऑपरेटिंग व्होल्टेज पुरवठा व्होल्टेजपेक्षा खूपच कमी आहे. तुम्ही 100 व्होल्टचा दिवा 200 व्होल्ट स्रोताशी जोडल्यास दिवा खराब होईल. त्यामुळे तुम्ही सिरीज रेझिस्टर R ला दिव्यासोबत जोडू शकता, जेणेकरून 100 व्होल्ट रेझिस्टरवर सोडता येईल आणि उर्वरित 100 व्होल्ट दिव्यावर देता येईल. 100 व्होल्ट सोडण्यासाठी आवश्यक असलेल्या रेझिस्टर R चे मूल्य ओहम नियमसूत्र R = V/I वापरून शोधले जाऊ शकते. पॉवर फॉर्म्युला P = V/I वापरून दिवा वॅटेजमधून वर्तमान I शोधले जाऊ शकते. I = P/V. I = 40/100 = 0.4. आम्हाला 0.4 अँप्स किंवा 400 मिली अँप्सवर विद्युत प्रवाह मिळतो. रोधक R हा दिव्याशी मालिकेत जोडलेला असल्यामुळे दिव्याने घेतलेला विद्युत प्रवाह रोधक R कडे जाईल. आता R = V/I या सूत्रातील व्होल्टेज आणि करंटची मूल्ये बदला. R = 100/0.4 = 250 ohms. येथे आपल्याला प्रतिरोध मूल्य R 250 ohms असे मिळते. म्हणून 100 व्होल्ट्स टू ड्रॉप करण्यासाठी तुम्हाला या केसमध्ये 250 ओम रेझिस्टरला दिव्याशी जोडावे लागेल. सरावामध्ये व्होल्टेज ड्रॉप पद्धत वापरून प्रतिकार मोजू. 100 ओम मेटल फिल्म रेझिस्टर घ्या. व्हेरिएबल DC सोर्स 0 ते 200 मिली अँप पर्यंतचे हलणारे कॉईल ॲमीटर आणि 100 ओम रेझिस्टर R1 सर्व मालिका कनेक्ट करा. रेझिस्टर R1 ला 0 ते 30 व्होल्ट्सच्या ओलांडून किंवा समांतर असणारे फिरते कॉईल व्होल्टमीटर कनेक्ट करा. व्हेरिएबल DC स्रोत चालू करा आणि व्होल्टेज 10 व्होल्टवर सेट करा. ॲमीटर आणि व्होल्टमीटर रीडिंग खाली नोंदवा. R = V/I सूत्रातील मूल्य बदला. तुम्हाला रेझिस्टर व्हॅल्यू अंदाजे 100 ओम्सच्या समान मिळाल्या आहेत का ते तपासा. इनपुट व्होल्टेज 20 व्होल्टपेक्षा जास्त नसलेल्या भिन्न मूल्यांमध्ये वाढवा. वर्तमान आणि व्होल्टेज मूल्य लक्षात घ्या आणि तुम्हाला 100 ओहमचे प्रतिरोध मूल्य मिळेल याची खात्री करा. आता आणखी 100 ओम्स रेझिस्टर R2 ला R1 सह मालिकेत जोडा. 2 व्होल्टमीटर V1 आणि V2 अनुक्रमे R1 आणि R2 रेझिस्टरच्या ओलांडून किंवा समांतर कनेक्ट करा. इनपुट व्होल्टेजच्या वेगवेगळ्या मूल्यांवर व्होल्टेज आणि प्रवाह मोजा आणि अनुक्रमे R1 = V1/I आणि R2 = V2/I सूत्र वापरून प्रतिकार मोजा. जर तुम्हाला सर्किटचा एकूण प्रतिकार मोजायचा असेल तर एकाच व्होल्टमीटरला R1 आणि R2 ला किंवा समांतर जोडून घ्या. व्होल्टेज आणि करंट वापरून प्रतिकार शोधा. पद्धत 2. रिओस्टॅट वापरून व्होल्टेज ड्रॉप पद्धत. व्हेरिएबल DC स्रोत, एक ॲमीटर आणि रिओस्टॅट सर्व मालिका कनेक्ट करा. रिओस्टॅटच्या समांतर व्होल्टमीटर कनेक्ट करा. रिओस्टॅटला त्याच्या किमान स्थितीत समायोजित करा. व्हेरिएबल DC स्रोत चालू करा. थोड्या अंतरासाठी रिओस्टॅट हळूहळू वाढवा आणि ॲमीटर आणि व्होल्टमीटर रीडिंग लक्षात ठेवा. मोजलेले व्होल्टेज आणि वर्तमान R = V/I वापरून रिओस्टॅट ज्या रेझिस्टन्स व्हॅल्यूवर धरला जातो त्याची गणना करा. रिओस्टॅट नॉब वेगवेगळ्या स्तरांवर समायोजित करा आणि ॲमीटर आणि व्होल्टमीटर रीडिंगमधून प्रतिरोधकतेची गणना करा. समांतर सर्किटमध्ये व्होल्टेज ड्रॉप पद्धत वापरून प्रतिकार मोजणे. DC स्रोतासह एकमेकांना समांतर 100 ओम्सच्या 2 प्रतिरोधांसह सर्किट तयार करा. आता आकृतीनुसार ॲमीटर आणि व्होल्टमीटर कनेक्ट करा. DC स्रोत चालू करा आणि व्होल्टेज 10 व्होल्टवर सेट करा.
ॲमीटर्स आणि व्होल्टमीटर रीडिंग खाली नोंदवा. प्रतिकार R1 ची R1 इक्वल्स टू V/I1 द्वारे गणना करा. R1 10/0.1 इक्वल्स टू 100 ohms. प्रतिकार R2 ची R2 इक्वल्स टू V/I2 द्वारे गणना करा. R2 इक्वल्स टू 10/0.1 इक्वल टू 100 ohms. सर्किटचा एकूण प्रतिकार मोजण्यासाठी सर्किटची एक सामान्य ॲमीटर मालिका जोडा आणि R इक्वल्स टू V/I मध्ये व्होल्टेज आणि करंटची मूल्ये बदला. या व्हिडिओवरून तुम्हाला व्होल्टेज ड्रॉप पद्धतीचा वापर करून प्रतिकार कसे मोजायचे ते शिकू शकता. धन्यवाद. तुमचा दिवस छान जाओ.